कायदेशीर धोके काय याच्यातले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. महाराष्ट्र आजच्या काळातला सगळ्यात मोठा ट्रॅप काय आहे, मानसिक धोके काय आहेत लक्षात घ्या. एक, तुम्ही ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेतच, हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. प्रतिबंध करायचा असेल तर एक 10 नियम आहेत त्याचे, असं होऊच नये का असं वाटलं तर. पहिली, डिफेक्ट आणि एआयचा जो काही या ठिकाणी धोका वाढलेला आहे तो काय आहे. काही गैरसमज आहेत ते आपण समजून घेऊ आणि आपण थांबू. लक्षात घ्यायचं, करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमाले अंतर्गत 365 दिवसाची ही आपली संवाद शृंखला, याचा आपला 73वा दिवस. आजचा आपला विषय नातेसंबंध, आरोग्य आणि लैंगिक शिक्षण. यामध्ये आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, सायबर सिक्युरिटी. खाजगी फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याचे कायदेशीर आणि मानसिक धोके, या विषयावर आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. अत्यंत संवेदनशील असा हा विषय आणि तो बऱ्याच वेळेला रिलेशनशिपमध्ये आत्ताच्या पिढीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यातले काही प्रकार आढळतात आणि त्यातून होणारे धोके देखील आपल्याला आढळतात. लक्षात घ्या. आणि आजचा हा सेशन घेण्यापाठीमागचं कारण म्हणजे टार्गेट करणं, ब्लेमिंग नाही आहे. म्हणजे आताची पिढी असं करते, ही चुकीचं वागते, हा त्या पाठीमागचा उद्देश नाही. उद्देश हा आहे की आपण त्याचे जे परिणाम होणार असतात भविष्यामध्ये ते समजून घेऊया आणि त्यापासून स्वतःला आणि आपल्या सहकार्याला कसं प्रोटेक्ट करता येईल याचा या ठिकाणी थोडीशी आपल्याला माहिती असावी, या उद्देशानं आजच्या या सेशनच्या आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आज आपण काय बघतो की बरेचसे स्टुडंट्स किंवा यंगस्टर जे आहेत ते या ठिकाणी खाजगी फोटो किंवा व्हिडिओ शेअर करतात, पण त्याचे गंभीर सामाजिक, कायदेशीर आणि मानसिक जे परिणाम आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी सेक्सटॉर्शन, रिव्हेंज पॉर्न, ब्लॅकमेलिंग यासारखे जे काही या ठिकाणी काही शब्द अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होते आपल्या कानावर पडत असतात, ते काय आणि कशा पद्धतीने याची सुरुवात होते आणि ते अवॉइड कसं करायला पाहिजे हे आपण या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या विषयावर बोलतोय, हे बोलणं मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की याचा उद्देश काय आहे. याचा उद्देश हा नाही आहे की तुम्हाला या ठिकाणी ब्लेम करणं, याचा उद्देश हा आहे की आपण अवेअर होणं आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात, आज प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. आपण या ठिकाणी इन्स्टा, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट असेल किंवा टेलिग्राम असेल, अशा बऱ्याच ठिकाणी तुमच्याकडून नकळतपणे शेअर झालेला एक चुकीचा फोटो, एक चुकीचा व्हिडिओ हा तुमचं किंवा एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि ही चूक जी आहे, ही एकदा केलेली चूक अर्धा वर्ष तर या ठिकाणी तशीच आपल्या पाठीमागं लागू शकते. लक्षात घ्या. त्यामुळे आज आपण बोलणार आहोत की आपण खाजगी, नग्न, अर्धनग्न फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्याचे कायदेशीर, मानसिक आणि सामाजिक धोके काय आहेत याविषयी या ठिकाणी आपण बोलणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि हा विषय घेण्याचं कारण एक लक्षात घ्या. आता तुम्ही इंस्टाग्रामला एक रील बघत असणार आहे, जो पाठीमागच्या आठवड्याभरापासून या ठिकाणी व्हायरल होते की 8 तारखेपासून म्हणजे कालपासून या ठिकाणी एंड टू एंड इन्स्क्रिप्शन जे आहे ते थोडंसं इन्स्टाचं बंद करण्यात आलेलं आहे. आता त्याची काय इम्पॅक्ट आहेत, काय नाही, या गोष्टी आपण बघू शकतो त्याच्यामध्ये. पण यासारख्या गोष्टी देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल जे आहे, जे या ठिकाणी 1930 ही हेल्पलाईन आणि ते चालत असतं, तेही आपल्याला शासनानं अधिकृत पोर्टल डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की समस्या किती गंभीर बनत चाललेली आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आता आपण या ठिकाणी ह्या गोष्टी बघत असताना नेमकं न्यूड शेअर करणं म्हणजे नेमकं काय, की बऱ्याच वेळा या ठिकाणी स्वतःचे नग्न, अर्धनग्न किंवा लैंगिक स्वरूपातले फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात. दुसऱ्याचे फोटो किंवा व्हिडिओ टाकले जातात. व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम किंवा इंस्टाग्राम DM, टेलिग्राम, ईमेल, एअरड्रॉपद्वारे पाठवले जातात, क्लाउडद्वारे पाठवले जातात किंवा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले जातात. त्याच्याबद्दल लक्षात घ्या. आणि आपण असं म्हणतो की फक्त एकदाच एकाच व्यक्तीला पाठवलं, एकदाच एका व्यक्तीला पाठवलं, हे तुमच्या डिव्हाइसवरनं डिलीट होतं. लक्षात घ्या, डिसअपिअर होतं. पण कोणतीही डिजिटल कंटेंट मधली कधीही कोणाला डिलीट करता येत नाही, ती कधीही रिकॉल करता येऊ शकते. याचं एक उदाहरण मी तुम्हाला ते हगवणे प्रकरण जे झालं पुण्याचं त्यामध्ये सांगितलं की कशा पद्धतीने पाठीमागचे चॅट या ठिकाणी रिकव्हर करण्यात आले किंवा कशा पद्धतीने लोकेशन ट्रेस करण्यात आलं, हे तुम्ही समजू शकता. म्हणजे एकदा डिजिटल कंटेंट क्रिएट झाला की तो परमनंटली क्रिएट होत असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं, आजच्या पिढीचं नेमकं काय आहे लक्षात, का विषय घ्यावा असं वाटतं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. की आपल्याकडं खरी कारणं काय आहेत. म्हणजे हा ब्लेमिंग नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो की पिढीला ब्लेम करणं हा त्याचा विषय नाही, की प्रेम आणि विश्वास, म्हणजे तो आणि ती मला कधीच फसवणार नाही
लक्षात, हा एक विश्वास असतो त्याच्यामध्ये किंवा एक दबाव असतो. म्हणजे म्हणतात का तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे का, मग तू मला फोटो शेअर कर, असा ज्या वेळेला दबाव येतो किंवा एक या ठिकाणी उत्सुकता असते, कुतूहल असतं सगळं त्याच्यामध्ये, किशोरवयीन मुलांची असतात त्याच्यामध्ये. एकटेपणा असतो, मग एकटा असेल तर मग डिजिटली अशा पद्धतीनं कोणी कनेक्ट होतं का हे शोधलं जातं त्याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच वेळेला प्रसिद्धीसाठी म्हणून देखील आपण बघतो काही ठिकाणी अशा पद्धतीचं स्वतःहून या ठिकाणी काम केलं जातं, व्हिडिओ पाठवले जातात. बऱ्याच वेळेला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीकडून अशा गोष्टी घडत असतात किंवा बऱ्याच वेळेला जाणीवपूर्वक हे ट्रॅप लावलेले असतात. म्हणजे सेक्सॉर्शन, हनी ट्रॅप यासारख्या गोष्टी अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून केल्या जाण्याची शक्यता असते. रिव्हेंज, रागाच्या भरात अशा गोष्टी केल्या जातात आणि एआय डिफेक्टच्या माध्यमातून या ठिकाणी मी पाठवलंच नाही, बऱ्याच वेळा तुम्ही पाठवलेच नसता, पण आता एआय डिफेक्ट सारख्या या ठिकाणी टूलच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या काही कंटेंट क्रिएट केला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. कायदेशीर धोके काय याच्यातले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. महाराष्ट्रात किंवा आपल्या भारताचा माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 असा आहे, लक्षात घ्या, आयटी ऍक्ट जो आहे. मग याच्यामध्ये कलम 66E जे आहे ते प्रायव्हसीचं उल्लंघन, कोणत्याही व्यक्तीचा खाजगी या ठिकाणी जे काही अंगाचे व्हिडिओ असतील, फोटो असतील, त्याचा संमतीशिवाय कॅप्चर करणं, पाठवणं आणि प्रकाशित करणं, शिक्षा आणि 2 लाखापर्यंतचा दंड किंवा दोन्ही असू शकतं. 67 कलम जे आहे या कायद्यातलं ते सांगते की अश्लील साहित्य प्रकाशित करणं, प्रसारित करणं पहिल्या 3 वर्षापर्यंत, पहिल्या वेळी तुम्हाला 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 5 लाखापर्यंतचा दंड आहे. दुसऱ्या वेळेला 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 10 लाखापर्यंतचा दंड आहे. त्यातलंच या ठिकाणी कलम 67A जे आहे ते लैंगिकदृष्ट्या स्पष्ट साहित्य प्रकाशित करण्यामध्ये पहिल्या वेळेला 5 वर्षाची तुरुंगवास आणि 10 लाखाचा दंड, दुसऱ्या वेळी 7 वर्षाची तुरुंगवास आणि 10 लाखापर्यंतचा दंड, अशी तरतूद आहे. 67B जो आहे तो या ठिकाणी मुलं जी असतात, लहान मुलं ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये, तर त्यांच्या संबंधात या ठिकाणी जर करता काही अशा पद्धतीचे साहित्य तुम्ही प्रकाशित करत असाल, प्रसारित करत असाल, तर त्याला देखील सेमच आपल्याला शिक्षा देण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता 2023 BNS ज्याला म्हणतो किंवा पूर्वी IPS आपल्याकडे होतं, त्याच्यामध्ये या ठिकाणी सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा लैंगिक सामग्री दाखवणे किंवा पाठवणे, एक्स्ट्रॉशन, फोटो दाखवण्याची किंवा फोटो पाठवण्याची धमकी देऊन पैसे मागणे किंवा या ठिकाणी फिजिकल काही रिलेशनशिपच्या मागण्या करणं, मानहानी, त्यानंतर फोटो प्रसारित करून प्रतिष्ठेला धक्का देणं, खाजगीता, गोपनीयता जी आहे त्याचे उल्लंघन करणं आणि या ठिकाणी सलग पाठलाग करणे, हे लक्षात घ्या. या गोष्टी काही घडत असतात. पॉक्सो कायदा जो आहे तो 2012चा लहान मुलांसाठी, 18 वर्षापेक्षा लहान असणाऱ्या मुलांनी, मुलींनी स्वतःहून जरी तुम्हाला ते फोटो पाठवलेले असतील आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये सापडले तर या ठिकाणी त्याचा गंभीर परिणाम आपल्यावर होत असतो. या ठिकाणी त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा गुन्हा आहे हे लक्षात घ्या. 5 ते 10 वर्षापर्यंतचा कारावास यामध्ये होऊ शकतो. कन्सेंटचा कायदा काय, संमती म्हणजे काय, की एकदा संमती दिली म्हणजे कायमची संमती दिली असं होत नाही, किंवा एका व्यक्तीला पाठवलं म्हणजे सगळ्या व्यक्तींना पाठवायला संमती दिली असं त्याचं होत नाही. 18 वर्षाच्या खालील व्यक्तीने दिलेली संमती हा देखील या ठिकाणी कायद्यानुसार या ठिकाणी वैध मानलं जात नाही. हे आपण थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आजच्या काळातला सगळ्यात मोठा ट्रॅप काय आहे, तो आहे सेक्सटॉर्शन. आणि आजच्या काळामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने लोक याला बळी पडतायत हे समजून घ्या. तुझे फोटो इंटरनेटवर टाकेन, व्हिडिओ टाकेन, अशा पद्धतीनं धमकी देऊन पैसे मागणे किंवा अधिक फोटो किंवा या ठिकाणी शारीरिक सुखाच्या या ठिकाणी मागण्या करणे असे प्रकार वाढायला लागलेले आहेत. हा एक भाग झाला. दुसऱ्या बाजूला काय होतं लक्षात, ही सुरुवात कशी होते, अनोळखी व्यक्ती तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते किंवा या ठिकाणी तुम्हाला कनेक्ट होते, मग तुमचा विश्वास संपादन करते आणि विश्वास संपादन केल्यानंतर मग ज्या वेळेला एका स्टेजला येऊन अशा पद्धतीचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर होतात, ते एकदा शेअर झाले की मग यांची मागणी या ठिकाणी वेगळ्या पद्धती चालू होते आणि आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवलं जातं, हे लक्षात घ्या. अलीकडच्या कालावधीमध्ये जर तुम्ही बघाल तर बऱ्याच वेळा एकटे असणारे लोक, म्हणजे सिनियर सिटीजन जे एकटे आहेत किंवा या ठिकाणी जे सर्व्हिसमध्ये असणारे एकटे लोक आहेत, त्याच्यामध्ये वेगळ्या ठिकाणी सर्व्हिस असतात, नवरा एका बाजूला असतो, बायको एका बाजूला सर्व्हिसला असते, किंवा या ठिकाणी बऱ्याच वेळेला शिकायला जास्त लांब असणारी मुलं असतात, मुली असतात, या सगळ्या गोष्टी लोक या ठिकाणी जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असतं. हायर ऑफिसर जे आहेत त्यांना टार्गेट या ठिकाणी केलं जात असतं. मिलिटरी किंवा डिफेन्स मधला जो पार्ट आहे त्यांना या ठिकाणी टार्गेट केलं जातं की या माध्यमातून
आपल्याला हवं ते या ठिकाणी साध्य करता येईल, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी एकदा फोटो त्यांना मिळाले की लगेच मग धमकी देणं किंवा ब्लॅकमेलिंग त्यांचं या ठिकाणी सुरू होतं. मग याच्यामध्ये UPI द्वारे पैसे मागणं, रोख मागणं, गिफ्ट कार्ड मागणं, अधिक अजून फोटो मागणं, म्हणजे एक मागणी पूर्ण केली की दुसरी, दुसरी केली तिसरी, असं ते एक सायकल चालू होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी अडकत जातो, ज्याला तुम्हाला वेळीच सावध होणं शक्य आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढचं बघतोय की आपल्याकडं जागतिक अहवाल याच्यातले काय सांगतात की 10 देशांच्या अभ्यासाचं लक्षात आलं की इमेज बेस्ड सेक्सुअल अब्यूस जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि अशा सेक्स्टॉर्शनला बळी पडणाऱ्या तरुणांनी बऱ्याच वेळा आत्महत्याचा देखील निर्णय घेतलेला आहे, कारण की आपण ती होणारी बदनामी सहन करू शकत नाही. असं काही झालं तर कुटुंबांच्याकडनं किंवा नातेसंबंधांकडनं होणारा जो काही त्रास असतो तेही आपण सहन करू शकत नाही. त्याचा आपण विचार करणं गरजेचं. मानसिक धोके काय आहेत लक्षात घ्या. एक तर आपल्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो एक आघात होतो मनावर आणि मग घाबरतो, धक्का बसतो, गोंधळून जातो आपण. लाज किंवा एक अपराधीपणाची भावना वाटते. असहायता या ठिकाणी वाटायला येते. आपला स्वतःचाच आपल्याला राग येतो. दीर्घकालीन परिणाम काहीतरी तर डिप्रेशनमध्ये जातो आपण. आपल्याला या ठिकाणी चिंता किंवा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे विकार त्रास देतात. पोस्ट ड्रामॅटिक पोस्ट ट्रॅमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर या पद्धतीचे काही आजार होतात लक्षात घ्या. झोप उडते आपली, खाण्याचे विकार चालू, एकतर अगदी प्रचंड खातो आपण किंवा अजिबात खात नाही असं होतं. एकाग्रता कमी होते, अभ्यासांवर त्याचा परिणाम होत असतो. सामाजिक परिणाम असा होतो की अशी एखादी घटना घडली की आपण मित्रांपासून, कुटुंबापासून लांब जातो किंवा असे लोक आपल्याला लांब करतात, हे लक्षात घ्या. शाळा कॉलेज सोडण्याचा विचार येतो, आत्मविश्वास आपला कमी होतो, नात्यांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं आणि यातनं टोकाचे परिणाम म्हणजे बऱ्याच वेळा आत्महत्येचा विचार केला जातो किंवा आत्महत्येचे प्रयत्न केले जातात, लक्षात घ्या. आणि हे टाळणं आपल्या हातात आहे, हा विषय समजून घेतल्यानंतर म्हणून आज आपण हा चर्चेला विषय घेतलेला आहे, लक्षात घ्या. डिफेक्ट आणि एआयचा जो काही या ठिकाणी धोका वाढलेला आहे तो काय आहे. तुम्ही कधीच आता स्वतःचे न्यूड फोटो काढलेले नाही आहेत, पण एआय वापरून खोटा फोटो तयार केला जाऊ शकतो, हे पहिल्यांदा तुम्ही ऍक्सेप्ट करा. तुमच्या पालकांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि आपण आपल्या सर्कलमध्ये ऍक्सेप्ट केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा इंस्टाग्रामवरचा एखादा सामान्य असणारा फोटो, तुमचा प्रोफाईल पिक्चर जो आहे त्याचा वापर करून अशा पद्धतीचे फोटो या ठिकाणी काढले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. ग्रुप फोटोचा या ठिकाणी गैरवापर होऊ शकतो. अनड्रेस एआय सारखे या ठिकाणी जे टूल आहे ते अत्यंत खतरनाक, धोकादायक असे ऍप उपलब्ध असतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं की तुमच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलवर जे काही फोटो आपण टाकत असतो ते शक्यतो प्रायव्हेट ठेवता येईल का याचा प्रयत्न करा, म्हणजे जे आपल्या ओळखीचे आहेत त्याच लोकांच्या पर्यंत राहील. हाय रिझोल्युशनचे फोटो डायरेक्टली पोस्ट करू नका, त्याचं रिझोल्युशन कमी असू दे, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्या फोटोचा गैरवापर करता येत नाही. अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट शक्यतो स्वीकारू नका, म्हणजे मला 1000 फ्रेंड पाहिजेत, 5000 फ्रेंड पाहिजेत, माझं फॉलोअर जास्त पाहिजेत, याच्यामध्ये अट्टासापोटी ज्याचा तुमचा काही संबंध नाही अशा काही फ्रेंड रिक्वेस्ट आपण स्वीकारतो आणि आपण अडचणीत येतो, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं आपल्याला सामाजिक धोके यातले काय आहेत लक्षात. एक तर रिव्हेंज पॉर्न म्हणतो आपण, म्हणजे तुमच्या मित्राबरोबर मैत्रिणीबरोबर ब्रेकअप झालं तर ब्रेकअप झालेल्या रागातून मग तुमच्या विषयीचे जे खाजगी क्षण असतात त्याचे या ठिकाणी फोटो किंवा ह्या गोष्टी पाठवल्या जातात आणि तुम्हाला या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो. ग्रुप शेअरिंग म्हणजे काय असतं, तुम्ही म्हणता की मी एकाच पाठवलं होतं, मी या ठिकाणी एकाला पाठवलं, त्याने दुसऱ्याला पाठवलं, त्याने तिसऱ्याला पाठवलं, अशा पद्धतीने ते शेअर होत जातात आणि मग व्हायरल कधी होते कळतही नाही, लक्षात घ्या. करिअर किंवा या ठिकाणी फ्युचर डॅमेज होण्याची भीती जास्त असते, कारण नोकरीला सर्च करायला गेलात तर आज एम्प्लॉयरला पण डेटा तुमचा सगळा लगेच उपलब्ध आहे. लग्न जुळवायला गेलात तर तिथं डेटा उपलब्ध लगेच आहे. सामाजिक कुठल्याही कामामध्ये तुम्ही पुढे यायला गेलात तर हा परिणाम गंभीर आपल्याला या ठिकाणी सहन करावा लागतो. कुटुंबामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आघात आपल्याला होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या सगळ्यामध्ये काय होतं की मग शाळा कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या कट्ट्यांमध्ये, मित्रांच्या मध्ये, नातेवाईकांच्या मध्ये आपल्याला त्रास देण्याची, आपल्याला या ठिकाणी काय म्हणतो की ट्रोल करण्याची या ठिकाणी शक्यता किंवा परिणाम जास्त होत असतात. आता समजा हे सगळं माहीत असून आपल्या बाबतीत काही असं झालंच, आपल्या मित्राच्या बाबतीत झालं, आपल्या मुलांच्या बाबतीत असं झालं तर काय करायचं. तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या प्रकारात वाढ झालेली आहे. तुमची स्वतःची किंवा तुमच्या मित्राची चूक नसताना देखील या गोष्टी घडू शकतात, हे लक्षात घ्या. समोरच्या व्यक्तीवर आपण ठेवलेला प्रचंड विश्वास आणि पात्रता नसल्यामुळे समोरच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात हे त्याचं कारण असू शकतं.
टेक्नॉलॉजीचा असणारा गैरवापर हे त्याचं कारण असू शकतं. लक्षात, तुमचं असणारं प्रामाणिक प्रेम हे त्याचं कारण असू शकतं, पण समोरच्याने केलेली फसवणूक हे त्याचं कारण असू शकतं. पण काय करायचं, पहिली गोष्ट, पहिलीच डिमांड तुम्ही पूर्ण करायची नाही, तिथल्या तिथं त्याला ब्रेक करता आलं पाहिजे. कुठलीही पहिली डिमांड पूर्ण केली म्हणजे ब्लॅकमेलिंगच्या मोडमध्ये कुठलीही डिमांड तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला त्रास भविष्यामध्ये वाढणारच आहे, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. त्यामुळे पैसे देऊ नका, एकदा पैसे दिले की हे मागणी वाढत जाते, हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिली गोष्ट, हे पैसे द्यायचे नाहीत. सेक्स्टॉर्शन सारख्या गुन्ह्यामध्ये पैसे देणं हे त्याचं समाधान नाही आहे, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे असणारे जे इव्हिडन्स आहेत, म्हणजे त्यांनी हे पाठव, नाहीतर मी तुला फोटो व्हायरल करतो, व्हिडिओ व्हायरल करतो, मी आत्महत्या करतो, लक्षात, मी जगतच नाही, मला तुझ्याशिवाय जमतच नाही, हे सगळं जे काही चॅटिंग हे वगैरे हे सगळं असतं, कॉल रेकॉर्डिंग असतं, हे सगळे इव्हिडन्स तुम्ही तुमच्याकडे सेव्ह ठेवा. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे काही URL असतील किंवा ज्या जिथं पोस्ट केलेल्याचे तुम्हाला लिंक आल्या त्याच्यामध्ये, तर त्याचे तुम्हाला या ठिकाणी हे ठेवायचे. ट्रान्झॅक्शन जर समजा चुकून झालंच असेल, पैसे पाठवले असतील किंवा आणि काय केलं असेल, तर त्याच्या देखील डिजिटल ट्रान्झॅक्शन तुमच्याकडे ठेवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांच्या बाबतीतला या पद्धतीचा कंटेंट तुमच्या मोबाईलला, तुमच्या डिव्हाइसला अजिबातच दिसता कामा नये, याची काळजी घ्या, लक्षात घ्या त्याच्याबद्दल. त्यानंतर या ठिकाणी ब्लॉक किंवा रिपोर्ट करा अशा पद्धतीच्या प्रोफाईल ज्यावेळेला तुम्हाला सापडतात त्यावेळेला त्याच्यामध्ये सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करणं गरजेचं आहे. cybercrime.gov.in नावाचं या ठिकाणी पोर्टल आहे, जिथं रिपोर्ट अब्यूज टू सोशल मीडिया या सुविधेचा वापर करून तुम्ही ते पेज, ती प्रोफाईल ब्लॉक करू शकता. तुम्ही तुमचा कंटेंट पाठवला की हा फोटो व्हायरल व्हायला लागलेला, याला ब्लॉक करा, तर ते तिथून ब्लॉक करतात, हे लक्षात घ्या. हेल्पलाईन देखील आपल्याला 1930 जी हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनवर आपल्याला या पद्धतीच्या तक्रारी करता येतात. अनॉनिमस पण तक्रार म्हणजे निनावी ज्याला म्हणतो आपण, ती देखील तक्रार तुम्हाला करता येते. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला महिलांसाठी आणि मुलांसाठी वेगळी कॅटेगरी खास उपलब्ध आहे, लहान मुलांसाठीची. पोलीस स्टेशनला जाऊन या ठिकाणी ती तक्रार दाखल करता येते. महिला असतील तर हेल्पलाईनला 181 ही हेल्पलाईन आहे. मुलं असतील तर या ठिकाणी 1098 ही हेल्पलाईन आहे, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे मुलांच्या बाबतीमध्ये, मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या संबंधित विश्वासू एका व्यक्तीला तुम्ही हे सांगणं गरजेचं आहे. जी मोठी व्यक्ती आहे त्याला सांगा पहिल्यांदा, इमिजिएट इफेक्ट, लक्षात घ्या. भाऊ असेल, ज्याच्याशी तुमचं जमतं त्याच्याशी समजून घेणं, आणि पालकांनीही थोडंसं हे गरजेचं आहे की या गोष्टी कशाही कुणाच्याही बाबतीत होऊ शकतात. त्यामुळे तिथं ब्लेम करण्यापेक्षा त्या सिच्युएशन हाताळण्यासाठी संबंधित जो विक्टिम तुमचा मित्र, मैत्रीण, मुलगा असेल त्याला आधार देणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. मानसिक आधार देणं गरजेचं आहे. तुमचे कन्सल्टेशन घ्या, मानसोपचार तज्ञांच्याकडे आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो, मदत घेऊ शकतो. आपण देखील करिअर कट्ट्याच्या वतीनं एक हेल्पलाईन पुढच्या म्हणजे या शैक्षणिक वर्षामध्ये सुरू करणार आहोत. अकॅडमिक आणि इतर काउन्सिलिंगसाठी तुम्हाला ठराविक वेळेमध्ये हेल्पलाईनवर तुम्ही बोलू शकाल, असा देखील आपण करिअर कट्टा म्हणून तुम्हाला हा ऑप्शन उपलब्ध करून देतोय, लक्षात. त्याच्या बाबतीतनं सगळ्यात महत्वाचं एक टूल आहे की स्टॉप NCII.org नावाचं, की ज्याच्यामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचे फोटो किंवा या ठिकाणी हे जर तुम्ही पाठवलं असेल तर तुमच्या डिजिटल फिंगरप्रिंट तयार करून त्याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा वापर जो आहे तो टाळला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की हे माझं कुठेतरी या ठिकाणी असा फोटो व्हायरल व्हायला लागलेला आहे, तर लगेच तो रिपोर्ट केला तर ते कुठेही अपलोडच होणार नाही, फॉरवर्ड होणार नाही, याची देखील काळजी केली जाऊ शकते. अशा तंत्रज्ञान उपलब्ध आहे, लक्षात घ्या. पालक आणि शिक्षक फार मोठी भूमिका याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत काय की तू असं का केलास हा प्रश्न त्याला विचारण्यापेक्षा त्याला बोला, त्याच्याकडनं ऐकून घेणं गरजेचं आहे. आपण त्याच्या सोबत आहोत. तुमचा मैत्रिणीच्या बाबतीत असं घडल्यानंतर त्याची चेष्टा करणं, त्याचं या ठिकाणी मजा घेणं, लक्षात, या गोष्टीपेक्षा त्याच्या मानसिकतेचा विचार करून त्याला आधार देणं हे तुमच्या सगळ्यांचं काम आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. गावभर बातमी पसरवण्यापेक्षा ते कसं खाजगी ठेवता येईल याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. पोलीस असेल का सायबर सेल असेल यांच्याकडनं आपण या ठिकाणी थोडीशी हेल्प घेणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग यातला सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे. जी कोणी विक्टीम असते त्याला तुमच्या मदतीची गरज असते, शिक्षा नाही, हे लक्षात घ्या. आपण शिक्षा द्यायच्या भूमिकेमध्ये येतो आणि एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून या ठिकाणी आपण रोखू शकत नाही. प्रतिबंध करायचा असेल तर एक 10 नियम आहेत त्याचे, असं होऊच नाही का असं वाटलं तर. पहिली, कधीही कोणालाही या पद्धतीचे फोटो व्हिडिओ शेअर करू नका, कितीही विश्वास असेल तरी. व्हिडिओ कॉल रेकॉर्ड होऊ शकतात, त्यामुळे खाजगी क्षण कॅमेऱ्यासमोर येऊ देऊ नका, लक्षात घ्या. अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट शक्यतो टाळायची आहे, लक्षात. शक्यतो भारताबाहेरच्या बऱ्याचशा प्रोफाईल येत असतात
वेबकॅम झाकून ठेवा जेव्हा तुम्ही वापरत नसाल. म्हणजे मी साधं सांगितलं की घरी फोन ज्यावेळेला वापरता त्यावेळेला तो फोन उलटा असला पाहिजे, फ्रंट कॅमेरा तरी कमीत कमी असला पाहिजे. जे वापरत नाही ते कॅमेरे या ठिकाणी तुम्ही क्लोज केले असले पाहिजेत. काल ज्या AI ग्लासेसचा पण वापर केला, असं काही जर डिव्हाइस तुमच्याकडे असेल तर ते देखील कव्हर करून तुम्हाला ठेवता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे आणि त्याला टू टाईप फॅक्टरी लेवल सेट हे म्हणतो ना ऑथेंटिकेशन, ते असलं पाहिजे, लक्षात घ्या. क्लाउड बॅकअपचं सेटिंग तपासा आणि फोटो आणि अपलोड करून त्याचं टाळून द्या. जुने कॉम्प्युटर आणि फोन विकत असताना फॅक्टरी रिसेट करून द्या. संपूर्ण डेटा क्लीन करायचा, फॅक्टरी रिसेट करायचा आणि द्यायचा आहे. पब्लिक जो वायफाय असतात त्याच्यावर या ठिकाणी शक्यतो आपलं डिव्हाइस कनेक्ट करणं टाळा. अनसेक्युर्ड असेल तर ऍपच्या परमिशन तपासा, गॅलरी आणि कॅमेऱ्याला कुठला कुठला ऍक्सेस दिलेला आहे तो, आणि एका व्यक्तीला पाठवलं म्हणजे सर्वांना पाठवलं हे नियम लक्षात ठेवा. परमनंटली डिजिटल कंटेंट कुठलाही डिलीट करता येत नाही. एकदा तयार झाली की ते भूत असतं तसं फिरत राहतं, ते सगळ्या याच्यावर कुठे ना कुठेतरी ते स्टोर राहतच, हे लक्षात घ्या. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर दबाव टाकत असेल तर पहिल्या 5 वाक्याच्या प्रतिक्रिया काय? नाही, पूर्ण नाही हे उत्तर. लक्षात, कारण द्यायची गरज नाही तिथे, लक्षात घ्या. प्रेम म्हणजे फोटो मागणे असं नाही, हे लक्षात. जर तू माझ्यावर खरं प्रेम करत असेल तर तू मला अशा परिस्थितीत आणणार नाहीस, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. मी हे करू शकत नाही, करणार नाही, आणि असं विचारणं म्हणजे हा आपल्या नात्याचा संबंध डेड एंड आहे हे सांगायला सुरुवात करा. काही हरकत नाही. लक्षात, तुम्ही ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेतच, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हेल्पलाईन आणि या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन आहे 1930. सायबर क्राईम पोर्टल आहे cybercrime.gov.in. महिलांसाठीची हेल्पलाईन आहे 181. मुलांसाठीची हेल्पलाईन आहे 1098. पोलिसांसाठीचा यातला नंबर आहे 112. त्यानंतर मेंटल हेल्थ आणि बाकीच्या या ठिकाणी बऱ्याचशाच वेबसाईट तुम्हाला किंवा याचे जे काही सेल तयार झालेले आहेत, काउन्सिलिंग सेल, हे तुम्हाला बघायला मिळतील. माझे काही मित्र आहेत, त्यांनी एक सेल तयार केला कोल्हापूरमध्ये. सायबर या महाविद्यालयातले सोशल वेलफेअरचे ते विद्यार्थी आहेत. त्यांनी तयार केलं की काही मुलांच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल आणि त्यांचे स्टेटस फक्त ऑब्झर्व करत राहतात, त्यांना ज्यांच्यावर डाऊट येतो त्यांच्यावर. आणि ऑब्झर्व करत आल्यानंतर त्याची स्टेटस टाकण्याची पद्धत, त्याची पोस्ट टाकण्याची पद्धत, त्याची कुठेही कमेंट करण्याची पद्धत, याच्यावरून ही व्यक्ती आत्महत्येकडे चाललेली आहे का, निराशेत चाललेली आहे का, ही व्यक्ती कुठं अडचणीत आलेली आहे का, याचा त्यांना अंदाज येतो. आणि मग त्यांच्या पालकांशी किंवा विद्यार्थ्यांशी, मित्रांशी बोलून ते त्याला या ठिकाणी ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. हा एक उपक्रम तुमच्या नकळतपणे पण तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी काही तरुण करत आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याचा देखील या ठिकाणी आपल्याला थोडासा उपयोग होऊ शकतो. काही गैरसमज आहेत ते आपण समजून घेऊ आणि आपण थांबू, लक्षात घ्यायचं. एकदा फोटो काढला आणि तो डिलीट केला म्हणजे संपला असं होत नाही, लक्षात. वाचतो, स्क्रीनशॉट असेल, सर्व्हर बॅकअप असेल, रिकव्हरी ॲपमध्ये फोटो कायमस्वरूपी डिजिटल वर्ल्डमध्ये राहतोच. स्नॅपचॅट, टेलिग्राम सारखे सिक्रेट चॅट सुरक्षित आहेत? अजिबात नाही, लक्षात घ्या. लक्षात, दुसरा फोन वापरून रेकॉर्डिंग करणं शक्य असतं, स्क्रीनशॉट काढणं शक्य, काही करणारा काही टॅक्टिक करू शकतो, लक्षात घ्या. मी 18 वर्षाखालील आहे म्हणून कायद्यानं मला शिक्षा होणार नाही असं नाही. पॉक्सो कायद्यामध्ये पाठवणारा आणि या ठिकाणी स्वीकारणारा दोघेही अडचणीत येऊ शकतात, लक्षात घ्या. हे सगळंच करतात, हे सगळेच करत नाही तर सोशल मीडियावरचं खोटं चित्र आहे, लक्षात घ्या. एक ठराविक लोक करत असतील म्हणजे सगळे करतात असं नाही. जर मी पैसे दिले किंवा मी त्याची एक इच्छा पूर्ण केली म्हणजे हे थांबेल, हे घडत नाही. मागणी वाढत जाते, हे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण काय करायचं, डिजिटल सेफ्टीसाठी सर्व सोशल मीडियाची खाती जी आहे ते प्रायव्हेट करूया. त्याच्यामध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करूया. क्लाउडचं ऑटो सेटिंग किंवा ऑटो अपलोड थांबूया. अनोळखी लोकांना फॉलोइंग लिस्टमधनं काढून टाकूया. लक्षात, कितीही जुने चार्ट आणि फोटो असतील तर पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला जे चुकीचे असतील ते डिलीट करूया. cybercrime.gov.in वर आपण या ठिकाणी किंवा 1930 वर आपण आपल्या मित्रांनाही जास्तीत जास्त प्रकाशित सांगूया आपण त्याच्यामध्ये. आणि विश्वासू व्यक्तीशी आपण बोलणं हे याच्यावरचं सगळ्यात महत्वाचं उत्तर असू शकतं, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, तुमचं शरीर, तुमची प्रतिष्ठा आणि तुमचं आयुष्य हे कोणत्याही प्रेमाच्या परीक्षेपेक्षा 1000 पटींनं मौल्यवान आहे, लक्षात घ्या. हे समजून घ्या पहिल्यांदा हे त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे आपण
या गोष्टी बोलल्या जातात की नाही जातात त्यापेक्षा महत्वाचं आहे की हा विषय ज्यावेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की याचा चुकीचा वापर कशा पद्धतीनं व्हायला लागलेला आहे. म्हणजे अगदी तुम्ही बघाल की ज्या वेळेला काही ऍपच्या माध्यमातून तुम्ही लोन घेता, फायनान्शियल लिटरसीमध्ये पण मी त्या गोष्टी बोललेल्या आहे की ज्यावेळेला तुम्ही ऍपच्या माध्यमातून लोन घेता, लोनच्या ऍप्लिकेशनवर दिलेला तुमचा जो फोटो असतो त्या फोटोवरचा चेहरा वापरून त्या ठिकाणी अतिशय विचित्र फोटो तयार करून तुमच्या कुटुंबियाची आणि तुमची बदनामी करण्याचे देखील प्रयोग काही ऍप करतायत. का तर तुम्ही त्यांचे पैसे बुडवले म्हणून लक्षात घ्या. तर या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सांभाळणं हे गरजेचं आहे. स्वतः या ठिकाणी साक्षर असणं, किती पद्धतीच्या साक्षरता आज गरजेच्या आहेत त्या बघा. म्हणजे अगोदर फक्त अक्षर ओळख असणं हे पुरेसं होतं, आता नाही आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी सायबर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून साक्षर असणं गरजेचं आहे. अर्थशास्त्र अर्थनीतीच्या बाबतीत साक्षर असणं गरजेचं. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अवेअरनेस मधला हा एक भाग आहे की सायबर सिक्युरिटी आणि पर्सनल लाईफ हे लक्षात घ्या. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी इथंच थांबूया. पुन्हा या ठिकाणी उद्या आपण भेटणार आहोत. आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि ही बैठक संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.